साथिया डील ये लव्ह स्टोरी भाग अंतिम. अंजली आणि राहुल डिनर करून घरी आले. आज बाहेरच डिनर केला आणि मॉम डॅड सोबत वेळ भेटला म्हणून लवकुशी खुश होते. दोघांना झोपवून अंजली रूममध्ये आली. राहुल म्हणतो, झोपलीत दोघं? अंजली म्हणाली, हो, आज थकलीत ना जास्त म्हणून. राहुल म्हणतो, तूही थकली आहेस, आवाज बघ कसा येत आहे. अंजली म्हणाली, हो ना, आजचा दिवस जरा कठीण गेला. ती बोलतच असते की तिला उमडून येतं. ती तसंच तोंडाला हात लावत बाथरूममध्ये जाते. राहुलही तिच्या मागे जातो. तिला उलट्या करताना बघून त्याला काळजी वाटत असते. ती तोंड धुवून बाहेर येते. राहुल तिला बेडवर बसवतो. राहुल म्हणतो, जास्त त्रास होत आहे का अंजू? काळजीने. अंजली म्हणाली, होतं या दिवसात असं, काही दिवस होईल त्रास, नका टेन्शन घेऊ. राहुल म्हणतो, हे सगळं बाहेर खाण्याचे परिणाम आहेत. हट्टाने पाणीपुरी खाल्लीस तू, यापुढे सगळं बंद तुझं. चिडून. अंजली म्हणाली, या दिवसात खावंसं वाटतं मला, आवडतं मला पाणीपुरी. राहुल म्हणतो, तू बस, मी आलोच, तुझं खाल्लेलं सगळं निघालं, मी केसर दूध आणतो. अंजली म्हणाली, अहो केसर नको मला, साधं दूध द्या किंवा चॉकलेट दूध द्या, केसर गरम असतं, अजून नाही चालणार. राहुल तिच्यासाठी चॉकलेट दूध आणून देतो. अंजली पिऊन घेते. राहुल तिला झोपत तोही तिच्या बाजूला जाऊन झोपतो. घरात लग्नाची तयारी सुरू असते. लग्न हे बांद्राला अंजलीच्या जुन्या घरी होणार असतं. त्यात दीक्षाची इच्छा असते की लग्न बीचवर व्हावं. तिचा गृहप्रवेशही बांद्राच्या घरातच होणार होता. अंजली आज थोड्या वेळासाठी ऑफिसला जाणार असते. आज महत्त्वाची मीटिंग असते. सगळे कॉन्फरन्स रूममध्ये जमा झाले होते. राहुल आणि अंजलीही आले होते. आज राहुलचं बोलणार होता. अंजली त्याच्या बाजूच्या चेअरवर बसलेली असते. मीटिंग सुरू होते. सगळे त्यांचे ओपिनियन देत होते आणि आपल्या अंजली मॅडम भर कॉन्फरन्स रूममध्ये डुलक्या देत होत्या. तिला खूप झोप येत होती, पण कंट्रोल करत होती. राहुलचं लक्ष तिच्याकडे जातं. ती शांत झोपलेली असते. तो ही मीटिंग संपवतो. सगळे निघून जातात. राहुल म्हणतो, अंजू उठ, घरी जाऊन झोप, आता लग्न होईस तोवर ऑफिसला नको येऊस. अंजली म्हणाली, अहो खूप झोप येत आहे मला. राहुल म्हणतो, चल तुला घरी सोडून मी परत येईल ऑफिसला. तो तिला घेऊन निघतो. गाडीतही बसलेला त्याच्या हाताला विडका घालून परत डोळे मिटते. दोघे घरी पोहोचतात. अंजलीला झोप लागलेली असते. तिला न उठवता तो तसाच उचलून आणतो. मालूताई म्हणाल्या, राहुल काय झालं, अंजू बरी आहे ना? राहुल म्हणतो, झोपली आहे ती आई, या अवस्थेत असं होतं, डॉक्टर बोलले होते. आजी म्हणाल्या, जा आधी तिला रूममध्ये नेऊन झोपव. राहुल तिला रूममध्ये आणून झोपवतो. एसीचं टेम्परेचर सेट करून तिच्या कपाळावर किस करून खाली येतो. राहुल म्हणतो, आई मी येतो, तिला झोपवलं आहे मी. राहुल ऑफिसला निघून जातो. संध्याकाळी मालूताई अंजलीला उठवायला येतात. उठ बाळा, संध्याकाळ झाली आहे. अंजली उठून न बसता त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते. मालूताई तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतात. अंजली म्हणाली, आई मी खूप मिस केलं तुम्हाला. लवकुशच्या वेळी खूप आठवण यायची तुमची. आई म्हणाल्या, जे झालं ते झालं, आता मी आहे ना बाळा. उठ, फ्रेश हो आणि खाली मस्त खायला बनवते. खरंच अशी सासू मिळायला ना भाग्य लागतं. कुणाकुणाची सासू मालूताईसारखी आहे मला कमेंटमध्ये कळवा. मालूताई निघून जातात. अंजलीही फ्रेश होऊन खाली येते. खाली सगळे महिला मंडळ जमा होते. लग्नाचं घर असल्यामुळे तयारी सुरू होती. मानवी म्हणाली, दी बरं वाटत आहे ना तुला? माई म्हणाली, हो ना, सकाळी जिजू तुला घेऊन आले, सगळे घाबरलेच होते. तू झोपली आहेस असं जेव्हा कळलं तेव्हा सगळे रिलॅक्स झालो. अंजली म्हणाली, अगं खूप झोप येते आहे गं, आणि भूकही खूप लागते. त्यात लग्नाचं घर आहे, मोठी सून म्हणून जबाबदारी आहे गं, त्यात एकुलत्या एक भावाचं लग्न. आजी म्हणाल्या, होतं बाळा या दिवसात असं. मालूताई तिच्यासाठी खायला घेऊन येतात, पण त्या वासाने अंजलीला परत उमडून येतं. ती तसंच तोंडाला हात लावत किचनच्या बेसिंगमध्ये जाते. तिला असं जाताना बघून माही, मानवी आणि मालूताईही तिच्या मागे जातात. आई म्हणाल्या, त्रास होत आहे का बाळा जास्त? चल तोंड धुवून घे, मी तुला गोड सरबत बनवून देते, म्हणजे बरं वाटेल तुला. माही अंजलीला सोफ्यावर बसवते. तिचा चेहरा मलूम वाटत होता. सगळे तिची काळजी करताना बघून कोणाला तरी राग येत होता, पण ती काहीच करू शकत नव्हती. संध्याकाळी राहुल आणि बाकी सगळे घरी येतात.
सगळे हॉलमध्ये बसलेले होते, फक्त अंजली नसते. राहुल म्हणतो, आई, अंजू कुठे आहे? आई म्हणाल्या, ती रूममध्ये आहे, तिला बरं वाटत नाही आहे ना, आराम करत आहे. राहुल ही पटकन रूममध्ये येतो. अंजली बेडवर बसून बुक वाचत असते. राहुलला बघून ती उठणारच की राहुल म्हणतो, तू बस आधी, बरं वाटत नाही आहे ना तुला? अंजली म्हणाली, थोडा विकनेस आहे, काहीच खाऊ वाटत नाही. राहुल म्हणतो, डॉक्टरकडे जाऊयात का? अंजली म्हणाली, नको, आज सगळे बांद्राला जायला निघणार होते. राहुलने बस केलेली असते आणि राहायची व्यवस्था रेस्टॉरंटवर केलेली असते. सगळे निघतात. अंजली खूप खुश असते. आज बऱ्याच वर्षांनी ती बांद्राला जाणार होती. तिचं घर, तिचं आश्रम तिची वाट बघत असतात. सगळे बांद्राला पोचले. बस रेस्टॉरंटवर येऊन थांबली. रेस्टॉरंट हा त्यांचंच होतं. राहुलने स्टाफला सांगून सगळ्यांचं सामान काढायला सांगतो. प्रत्येकाला रूम दिली होती. अंजलीचे काका आणि काकू जुन्या घरी गेले होते. अंजलीही जाणार होती. अंजली रूममध्ये येते. रूम अशी मोठी होती, राहुलने खास त्याच्यासाठी बनवून घेतली होती. अंजलीला रूम खूप आवडते. राहुल रूममध्ये येतो. त्याला बघून अंजली म्हणाली, अहो, रेस्टॉरंट खूप मस्त आहे आणि ही रूम तर जशी मला आवडते तशीच आहे. राहुल म्हणतो, मला माहीत आहे माझ्या बायकोची पसंत. अंजली खुश होता होता अचानक उदास झाली. तिचा पडलेला चेहरा बघून राहुल काळजीने तिच्या केसांवरून हात फिरवत असतो. राहुल म्हणतो, अंजू, काय झालं? का शांत झालीस? काही त्रास होत आहे का? अंजली म्हणाली, अहो काही नाही, असंच. राहुल म्हणतो, अंजू, असं नको उदास राहू, नाहीतर माझी प्रिन्सेस पण उदास होईल. अंजली म्हणाली, अहो, मी उद्या ना घरी जाणार आहे. बरेच दिवस झाले. कसं असेल, उद्या आश्रमातही जाऊन येईल. लंडनला असताना तिकडूनच पैसे पाठवत होते. राहुल म्हणतो, हो जा, पण लगेच यायचं रेस्टॉरंटवर. अंजली म्हणाली, जाताना लवकुशलाही घेऊन जाईल, त्यांनाही त्यांचं आजोळ बघू दे. राहुल म्हणतो, बरं जा, फ्रेश हो, मी काहीतरी खायला मागवतो आणि लवकुशलाही घेऊन येतो. अंजली फ्रेश होण्यासाठी जाते. राहुलही जेवण ऑर्डर करून लवकुशला रूममध्ये घेऊन येतो. लवकुश म्हणाले, डॅड, मम्मा कुठे आहे? दिसली नाही आम्हाला. राहुल म्हणतो, ती फ्रेश होत आहे, चला. अंजली बाहेर आली. दोघांना बघून ती त्यांच्याजवळ येते. लवकुशही तिला मिठी मारतात. अंजली म्हणाली, काय झालं? मम्माची आठवण झाली का? कुश म्हणतो, मम्मा, ही जागा खूप मस्त आहे, मला खूप आवडली. लव म्हणतो, हो मम्मा, इथे मस्त वॉटर राईड्स आहेत. राहुल म्हणतो, हे आपलंच रेस्टॉरंट आहे, पाहिजे तेवढं खेळा. आता चला, पटकन कपडे चेंज करून जेवायचं, मग थोडं झोपायचं. राहुल तिघांना खाऊ घालत असतो. अंजूही त्याला भरवत असते. जेवण होताच राहुल लवकुशला झोपवतो. दोघेही थकून झोपलेले सुद्धा. अंजली म्हणाली, किती मस्ती करतात ना दिवसभर, आता झोपलेत थकून. राहुल म्हणतो, तू मेडिसिन घेतलीत का? तूही आराम कर. राहुल सोफ्याला बेडमध्ये कन्व्हर्ट करतो. तिला घेऊन झोपून जातो. सकाळी अंजली आवरून बसते. लवकुशही तयार होत असतात. अंजली म्हणाली, चला बच्चा लोक, आज तुम्ही तुमच्या आजोळी जाणार आहात, मग मी तुम्हाला खास ठिकाणी घेऊन जाणार आहे. लवकुश म्हणाले, आम्ही बाहेर जाणार? राहुल म्हणतो, अंजू नीट जा, सोबत बॉडीगार्डही असतीलच, तरी सांभाळून. अंजली दोघांना घेऊन तिच्या घरी येते. तिला अश्रू अनावर होतात. किती मिस केलं होतं तिने हे घर. आज ती 5 वर्षाने ते घर बघत होती. आज ते घर नव्या नवरी सारखं सजवलं होतं. काका काकू मानवी आणि अमोल तिथेच असतात. काकू म्हणाली, काय झालं बाळा, रडू नकोस, या दिवसात रडायचं नसतं, तुला माहीत आहे ना. अंजली म्हणाली, हे आनंद अश्रू आहेत काकू. किती मिस केलं आपण आपलं घर. आपण किती मोठ्या देशात राहत असलो तरी आपलं घर ते आपलं घरच असतं. मानवी म्हणाली, दी रडू नको, जिजूला समजलं तू रडत होती, मग तुझं काही खरं नाही बरं. घर मस्त सजवलं होतं, उद्यापासून कार्यक्रम सुरू होणार होते. अंजली थोड्या वेळ थांबून आश्रमात जाते. लव आणि कुश तर खुश होतात. अंजलीला बघून रमाताईही बाहेर येतात. ताई म्हणाल्या, अंजू कशी आहेस? किती दिवसांनी बघते आहे तुला. ही तुझी मुलं ना? फोटोमध्ये बघितले होते, खूप क्यूट आहेत. अंजली म्हणाली, मी मस्त, तुम्ही कशा आहात? सगळं ठीक आहे ना? ताई म्हणाल्या, सगळं नीट आहे. अंजली रमाताई सोबत बोलत असते तर लव कुश खेळत असतात.
अंजली लवकुशच्या हाताने सगळ्यांना खाऊ वाटते. आता संध्याकाळ झालेली असते. अंधारही पडायला लागला होता. अंजली परत घरी येते. अजय म्हणाला, अंजू तू इथेच राहा, उद्यापासून कार्यक्रम सुरू होतील ना? अंजली म्हणाली, राहिले असते दादू, पण यांना सांगायचं म्हणजे स्वतःवर त्यांचा राग ओढवून घेणाऱ्यासारखं आहे. ते नाही ऐकणार. तसंही तुम्ही सगळे उद्या रेस्टॉरंटवर येणारच आहात ना? काका म्हणाले, तू जा बाळा, आम्ही आहोत इथे. सध्या तुला आरामाचीही गरज आहे. अंजली म्हणाली, हो काका, चला येते मी. अंजली लवकुशला घेऊन गाडीत बसते. तर बाजूच्या सीटवर राहुल बसलेला असतो. त्याला बघून लवकुश खुश होतात. राहुल म्हणतो, हे चाम, काय केलं दिवसभर? लवकुश म्हणाले, डॅड, आज खूप मज्जा केली आम्ही. खूप खेळलो. अंजली म्हणाली, अहो, इथे आला होता तर घरात यायचं ना तुम्ही? राहुल म्हणतो, तुम्हाला घ्यायला आलो होतो, मग मला नव्हतं करमत, मग आलो. चौघे रेस्टॉरंटवर पोचतात. राहुल दोघांना रूममध्ये घेऊन जातो. अंजली सगळ्या लेडीज सोबत गप्पा मारत बसते. अंजलीला खुश बघून आणि तिचे लाड करताना बघून कोणाला तरी राग येत असतो. मालूताई म्हणाल्या, अंजली बाळा, तू जास्त दगदग करायची नाहीस हां, तू फक्त तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. माही म्हणाली, अंजू ये, तुला काय खावंसं वाटतं मला सांग, मी आणते. अंजली म्हणाली, आता ना मला आईस्क्रीम खायची जबरदस्त इच्छा होत आहे. माही म्हणाली, आता आणते बस. सगळ्या आईस्क्रीमवर ताव मारत असतात. अंजू तर अख्खा एक डब्बा संपवते. सगळे आता रूममध्ये निघून जातात. अंजली ही रूममध्ये येते. राहुल लॅपटॉपवर काम करत असतो. लवकुश बेडवर झोपलेले असतात. अंजली म्हणाली, अहो, झोपला नाहीत अजून तुम्ही? राहुल म्हणाला, तुझी वाट बघत होतो. अंजली म्हणाली, बरं मी आले चेंज करून. अंजली फ्रेश होऊन आणि चेंज करून येते. राहुलने काल सारखाच सोफा सेट करतो. तो त्यांच्यावर अंग टाकतो. एक हात करत अंजलीला जवळ बोलावतो. तीही त्याच्या कुशीत शिरते. तो तिच्या कपाळावर किस करून तिच्या पोटावर हात फिरवत असतो. राहुल म्हणाला, अंजू, उद्या मी तुला एका ठिकाणी घेऊन जाणार आहे. जास्त लांब नाही आहे. अंजली म्हणाली, पण कुठे जायचं आहे? राहुल म्हणाला, कळेल उद्या, झोप आता. आज दीक्षाची मेहंदी होती. अंजली तिचं आवरत असते. राहुल ही जिमवरून येतो फ्रेश होण्यासाठी निघून जातो. अंजली तिची तयारी करून लवकुशचं आवरून देत असते. अंजली म्हणाली, लवकुश, खाली जा आजीजवळ. दोघे खाली निघून जातात. अंजू साडी नीट करत असते की तिच्या पोटावर हातांचा विडखा पडतो. ती हसून त्याच्या हातावर हात ठेवते. राहुल म्हणाला, आज खूप सुंदर दिसत आहेस. अंजली म्हणाली, दिसावं तर लागेलच ना माझ्या नवऱ्यासाठी. राहुल म्हणाला, मग या तुझ्या नवऱ्याला एक किस भेटेल का? अंजली म्हणाली, नाही, माझा मूड नाही आहे आता. राहुल म्हणाला, पण माझा आहे ना. राहुल तिचा चेहरा ओंजळीत घेत तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. दोघेही बिझी झाले होते. थोड्या वेळात बाजूला होत अंजली म्हणाली, काय होत, माझी लिपस्टिक खराब झाली ना? राहुल म्हणाला, लिपस्टिकची गरज नाही आता, नॅचरली रेड झालेत ते. राहुल अंजली खाली येतात. लवकुश मायरासोबत खेळत असतात. दीक्षाने आज मेहंदी कलरचा घागरा घातला होता. अंजलीचे ही काका काकू अजय आणि मानवी आले होते. दीक्षाला मेहंदी लावायला सुरुवात झाली होती. दीक्षा आणि अजयचे नजरेचे खेळ सुरू होते. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत होता. अभिजित म्हणाला, राहुल, तू जे सांगितलं ते झालं आहे. राहुल म्हणाला, अंजू इकडे ये. अंजली म्हणाली, काय झालं, मला मेहंदी काढायची होती ना. राहुल म्हणाला, आपल्याला बाहेर जायचं आहे. अंजू, चल, मेहंदी नंतर काढ. जास्त वेळ नाही लागणार. राहुल अंजलीला घेऊन निघतो. तिला काहीच समजत नसतं. ते गाडीत बसतात. राहुल तिच्या डोळ्याला पट्टी बांधतो. अंजली म्हणाली, अहो. राहुल म्हणतो, राहू दे, मी सांगते. सांगेपर्यंत काढू नकोस. दोघी निघतात. अंजलीला आतुरता असते. राहुल कुठे घेऊन जात आहे तिला असं थोड्याच वेळात कार थांबवते. राहुल अंजलीला कार बाहेर घेऊन येतो. तिच्या डोळ्यावरची पट्टी काढून ती समोर बघते तर तिच्या डोळ्यात अश्रू तर ओठांवर हसू असतो. अंजली आणि सगळी फॅमिली बांद्राला आली होती. दीक्षा आणि अजयचं लग्न होतं. राहुल अंजलीला घेऊन एका ठिकाणी जातो. समोरचे दृश्य बघूनच तिच्या डोळ्यात पाणी येतं. अंजली म्हणाली, अहो, ही तर तीच जमीन आहे जी मी 4 वर्षापूर्वी विकली होती. राहुल म्हणतो, हो, ही जमीन मीच घेतली आहे. पण मला नव्हतं माहिती
ही जमीन तुझ्या बाबांची आहे म्हणून, कारण हिचे व्यवहार सगळे वीरने केले होते. मला नंतर कळलं. अंजली म्हणाली, थँक्यू. राहुल म्हणतो, बरं चल, सगळे वाट बघत असतील आपली. आपले 2 बछडेही वाट बघत असतील ना. दोघे रेस्टॉरंटवर येतात. दीक्षा आणि जेनीला मेहंदी लावली जाते. संध्याकाळी चुडा भरायचा कार्यक्रम होता. आज हळद होती. सगळे लॉनमध्ये जमा झाले होते. पहिले दीक्षा आणि अजयची हळद होती. नंतर जेनी आणि पीटरला हळद लागणार होती. दोघांना मंडपात आणलं होतं. सगळे एक एक करून हळद लावत होते. जेनी आणि पीटरलाही हळद लावण्यात आली. नंतर सगळे हळद खेळत होते. दुरूनच अंजली सगळ्यांना बघत होती. तेवढ्यात तिच्या पोटावर थंडगार स्पर्श झाला. राहुलने तिच्या पोटाला हळद लावली होती. अंजली म्हणाली, अहो काय करताय, सगळे आहेत इथे. राहुल म्हणाला, हा मग माझी बायको आहे, मी नाही घाबरत कोणाला. आज लग्न होतं. अंजली लवकुशला तयार करत असते. राहुलही आवरून येतो. लवकुश म्हणाले, डॅड. राहुल म्हणाला, चॅम्प, माय बॉस. अंजली म्हणाली, अहो यांना बघा बरं थोडं, मीही आवरते, मला खाली जायचं आहे. राहुल म्हणाला, अंजू ब्रेकफास्ट केलास का? तुला काळजी आहे की नाही थोडीशी? तरी तू विसरते आहेस का? तू एकटी नाही आहे. बेबीला अशी उपाशी नको ठेवत जाऊस. तुला ऐकायचं नसेल तर मी तुला परत घरून जाईल, मग मला कोणी अडवू शकणार नाही. अंजली म्हणाली, अहो चिडू नका ना, करते ब्रेकफास्ट. मी घरची मोठी सून आहे. मला सगळं लक्ष ठेवावं लागतं. त्यात दोन्ही कडची जबाबदारी आहे. राहुल म्हणाला, जास्त दगदग करायची गरज नाही. तू फक्त तुझी काळजी घे. लवकुशला रॉबिन आहे बघायला. अंजली म्हणाली, अजयची वरात वाजत गाजत मांडवात आली. रेस्टॉरंट छान सजवलं होतं. अजय शेरवानीत राजबिंडा दिसत होता, तर दीक्षाने आज येल्लो कलरची नऊवारी साडी नेसली. नऊवारीच्या वेशात खूप सुंदर दिसत होती. गुरुजी म्हणाले, नवरदेवाला बोलवा. अजय आणि पीटर दोघेही येतात. दोघांनाही पाटावर बसवून पूजा केली जाते. नंतर पंडितजी नवऱ्या मुलींनाही बोलवतात. दीक्षा आणि जेनी नवरीच्या वेशात खूप सुंदर दिसत होत्या. अजय तर दीक्षाला भान हरपवूनच बघत होता. मानवी त्याच्या कानात मानवी म्हणाली, दादा एवढं नको बघू, वहिनी तुझीच आहे. अजय लाजून मान खाली करतो. अंजलीलाही स्टेजवर जायचं असतं, पण राहुल तिला जाऊ देत नसतो. तो ओठांचा पाऊट करत त्याच्याकडे बघत असते. राहुल म्हणाला, तू कितीही लाडीगुडी लाव, तू इथून हालायचं नाहीस, समजलं? अंजली तोंडवाकडं करते. समोर विधी बघत असते. अजय दीक्षाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि भांगेत कुंकू भरतो. अंजली लवकुशला खाऊ घालत असते. दोघांनी हट्ट केलेला असतो, अंजलीनेच खाऊ घालायचं म्हणून. थोड्या वेळात बिदाई होणार होती. दीक्षाला आता अश्रूंचा बांधा फुटला. ज्या व्यक्तीवर तिचं प्रेम होतं त्याच्याशीच लग्न झालं याचा आनंदही होता. तर ज्यांनी लहानपणापासून सांभाळलं, वाढवलं, मोठं केलं, त्यांना सोडून जाताना तिला रडूही येत होतं. काकू म्हणाल्या, दीक्षा सगळ्यांना जप बाळा. सासू सासरे यांना आई वडील समजून प्रेम दे. त्यांना कधीच निराश करू नकोस. दीक्षा म्हणाली, मॉम मी काही लांब नाही जात आहे, शेजारीच येणार आहे मी. वीर म्हणाला, जास्त रडू नको, पूर येईल नाहीतर. दीक्षा म्हणाली, जा बाबा, रडू पण देत नाही. दीक्षाचा गृहप्रवेश बांद्राच्या घरी होणार होता. अंजली, मानवी आणि माही आधीच घरी गेल्या होत्या. अजय आणि दीक्षाची गाडी गेटमध्ये येते. अजय गाडीतून उतरतो आणि दीक्षाला हात देतो. तीही त्याच्या हातात हात देत उतरते. दोघे दारात उभे असतात. अजयची आई दोघांना ओवाळते. दोघे आत येणार की अंजली म्हणाली, ए दादा, असं आत नाही यायचं हा. आधी मला प्रॉमिस कर, तुला मुलगी झाली की ती माझ्या घरची सून होणार. दीक्षा गोड लाजते. अजयही हसत असतो. दीक्षा म्हणाली, वहिनी तसं मी ही म्हणू शकते. मला मुलगा झाला तर तुझी मुलगी माझ्या घरी दे. अभिजित म्हणाला, तू विसरूनच जा, मग ते बेबीचे डॅडी काही ऐकणार नाही. सगळे हसत होते, पण कोण तरी होतं ज्याला हा आनंद बोचत होता. अजय आणि दीक्षाचा गृहप्रवेश छान झाला होता. उद्या सगळे मुंबईला जायला निघणार होते. उद्या सगळे मुंबईला पोहोचणार. आज सगळे मुंबईला रवाना झाले. जेनी आणि पीटर त्याच दिवशी रात्री लंडनला निघून गेले. मुंबईच्या घरीही दीक्षाचं जल्लोषात स्वागत झालं. राहुल आणि अंजली रूममध्ये येतात. राहुल म्हणाला, अंजू उद्या आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे. आता तुला 3रा महिना संपेल ना.
अंजली म्हणाली, हो, उद्या सोनोग्राफी करायची आहेत, जाऊया. पण अहो, त्या प्रोजेक्टचं काय झालं? काम खूप पेंडिंग असतील ना? राहुल म्हणाला, अंजू, तू नको काळजी करूस, मी सगळं बघेल. तू आता फक्त तुझी काळजी घे आणि आराम करत जा. लवकुशची काळजी घे. अंजली म्हणाली, बरं, मला झोप लागते आहे, मी झोपते. अंजलीची झोप खूप वाढलेली असते. राहुल तिच्या अंगावर ब्लँकेट टाकून एसीचं टेम्परेचर सेट करतो आणि ऑफिसला निघून जातो. तर तब्बल 7 महिने नंतर सर्व आनंदाने काम सुरू असतात. अचानक अंजलीच्या पोटात दुखायला लागते. राहुल म्हणाला, अंजू, काय झालं तुला? अंजली म्हणाली, माझ्या पोटात दुखायला लागले. राहुल म्हणाला, चल आपण डॉक्टरकडे जाऊ. अंजली म्हणाली, हो, घरचे सगळे मंडळी दवाखान्यात पोचतात. राहुल म्हणाला, डॉक्टर, अंजलीला चेक करा, तिचे अचानक पोट दुखायला सुरू झाले. डॉक्टर म्हणाले, ठीक आहे, मी बघतो अंजलीला. अंजलीला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात. अंजलीचे काका काकू सगळे दवाखान्यात येतात. थोड्या वेळाने लहान मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. डॉक्टर बाहेर येते. डॉक्टर म्हणाले, कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर भोसले, तुम्हाला गोड मुलगी झाली आहे. सर्व घरचे लोक खूप खुश होतात. राहुल म्हणाला, अंजू कशी आहे? तिची तब्येत कशी आहे? डॉक्टर म्हणाले, तिची तब्येत छान आहे, तुम्ही आत जाऊ शकता. राहुल आत अंजलीला बघायला जातो. राहुल म्हणाला, अंजू कशी आहे तू? अंजली म्हणाली, मी ठीक आहे. आपली परी बघा, छान आहे ना? राहुल म्हणाला, हो, अगदी तुझ्यासारखी गोड दिसत आहे. सर्वजण खूप खुश असतात. अंजलीला सुट्टी होणार होती. मालूताई स्वागतासाठी तयार करत होती. राहुल अंजलीला आणि बाळाला घरी घेऊन येतो. मोठा जल्लोष करण्यात येतो आणि सर्वजण आपापल्या संसाराला नवीन सुरुवात करतात. ह्या कथेला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल धन्यवाद. हा कथेचा अंतिम भाग आहे. मला आशा आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल. जर काही लिखाणात चुकलं असेल तर त्यासाठी सॉरी. आणि हो, लवकरच मी तुमच्यासाठी नवीन कथा घेऊन येणार आहे. तुमच्या उद्दंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद.